नमस्ते, लाल सलाम. मी भगवान नाईक. आमचे गावचे एक जागृत नागरिक आहेत आपल्यासोबत. आमचे दादा आहेत, नाईक परशुराम नाईक. दादा थोडंसं विचारायचं होतं आपल्याला. बोला ना. मला एक थोडंसं डाऊट आहे. आता आपण हे जे रंगरंगोटी केलेली आहे ह्याच्यामध्ये बघा, म्हणजे स्पेसचं दाखवलेलं आहे, आधुनिकीकरण दाखवलेलं आहे, बेटी पढाओ बेटी पढाओ दाखवलेलं आहे, निसर्ग आणि शेतकरी जगाचा पोशिंदा हे दाखवलेलं आहे. पण मला काय म्हणायचं आहे, आपलं जे गाव आहे हे आदिवासी गाव आहे, तर आपल्या आदिवासी गावाची संस्कृतीबद्दल असं काही, म्हणजे जे गव्हर्नमेंटने नॉर्म दिलेत त्यानुसार तुम्हाला चित्र काढायचे आहेत किंवा त्यांना काय शिकवायचं? सर पण केलेतच आम्ही. जे आदिवासीची संस्कृती आहे ते पण आम्ही करणार आहे. आता टप्प्याटप्प्यानं होणार आहे ते. जसा निधी येईल आम्ही तसं ते नंतर त्याचे चित्रीकरण करू. आणि असे आदिवासी शिक्षक किती आहेत या शाळेमध्ये? आदिवासी शिक्षक तर नाही आहे, कारण जे आता गव्हर्नमेंट जे शिक्षक देते ते शिक्षक आहेत ना. आदिवासी शिक्षक आता त्यांना मागणी करावं लागेल आपण. आता आपले जे पण आपली मागणी म्हणजे डायरेक्ट स्टेट गव्हर्नमेंटला करावं लागेल की नॅशनल गव्हर्नमेंटला? गव्हर्नमेंटलाच करावं लागेल ना. कारण इथं जर केलं तर ते पुढे वर पाठवतील ते. आणि शिक्षण अधिकाऱ्याकडे आपल्याला प्रस्ताव द्यावा लागेल त्यांचा. नंतर ते म्हणजे खूप मोठी प्रोसेस आहे का ती? खूप मोठी प्रोसिजर आहे. मोठी प्रोसेस आहे. आणि त्याचबरोबर मला एक विचारतो, आपल्या जे गावात आहे पेसा कायदा आपल्या गावात लागू होऊ शकतो की होणार नाही, हे मला थोडंसं डाऊट आहे, त्याबद्दल विचारायचं आहे. पेसा का लागू शकेल, कारण मी पण त्याची पूर्तता केली आहे. किनवटला त्याचं ते पेशा अंतर्गत आपण जे भरून द्यायचं असते ते मी सर्व ते भरून दिलेलं आहे तिथं. आता त्यांचं ते कधी करतात ते काही माहीत नाही, कारण आपल्याकडे त्याची रिशिव आहे, सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे आपण आदिवासी ऑफिसला आपण दिलेलं आहे की बा आमचं गाव पेशा अंतर्गत करा म्हणून. असं आपण केलेलं आहे त्यांचं. आणि पेसा अंतर्गत आता आपण तर पाठपुरावा करतो, समजा फॉलोअप घेतच आहे. जेव्हा पाठपुरावा कंप्लीट झाला आणि आपल्याकडे पेसा कायदा लागू झाला, तर मग त्याच्यानंतरची पुढची प्रोसेस काय असेल? म्हणजे काय नेमकं पेसा कायदा आहे काय? कधी कधी आपल्या बरेचशा लोक आहेत त्यांना की पेसा कायदा माहीतच नसतो की काय असतो तो. पेसा कायदा म्हणजे कसं आहे, त्याच्यात फंडिंग थोडी जास्त येते. कारण शिक्षण जी मुलं शिकलेली आहेत हे राहणार नाहीत, कारण चांगलं कमी याच्यात लागून जातील ना शेतकरी आपले हे विद्यार्थी वगैरे आपले. हे आणि कारण त्याच्यात बरेच भरपूर काही फायदा आहे त्याच्यात पेशा अंतर्गत मध्ये. आणि मग शिक्षक पण आपले त्याच्यामध्ये असतील का मग त्या ठिकाणी? त्याच्यात म्हणजे काय निधी वगैरे हे सगळं काही थोडं हेच होणार ना, जास्त डेव्हलपमेंट होईल जर पेशा अंतर्गत जर आलं तर. वाव, धन्यवाद. नेक्स्ट टाइम जेव्हा येईल आपली ग्रामपंचायतची मीटिंग होईल त्यावेळेस मी नक्की राहील. मी एवढं सांगू इच्छितो की जरूर आपली संस्कृतीला वाचवा आणि आपल्या गावाला पुढं घेऊन जा. तुमच्या भविष्यासाठी खूप खूप आपल्या शुभेच्छा. भगवान नाईक तर्फे तुम्हाला आणि आमच्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया तर्फे असंच पुढं वाढा. धन्यवाद. चालते. ओके.